नमस्कार श्रोते मंडळ. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 15वा प्रारंभ. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणात लिहून पाठवा. चला तर आता वाचनाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. हे कश्यपात्मजा वामना, हे बटुरूपधारी नारायणा, तू बलीच्या घेऊनी दाना कृतार्थ त्याला केलेस. राज्य मृत्यू लोकीचे घेतले त्वा जरी साचे, तरी दिले पाताळाचे राज्य बली कारणे. आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला, आणि त्यांच्या भक्तिस्तव झाला द्वारपाल द्वारे तुम्ही. या मन्वंतरानंतर बलीचा आहे होणार देवांचा राजराजेश्वर देवा तुझ्या वराने. एका घटकेत अनंता चहुवेदांच्या सहिता पठन केल्या बुद्धिमत्ता केवढी तुझी अगाध तरी. अवघ्या तुझ्या अवतारी हा 16 अवतार श्रीहरी, कोणाचाही भूमीवरी वध तुम्ही न केलात. शत्रू मित्रांच्या घरी दिवा ते अवतारी लाविला बरवा. देव आणि दानवा तू अद्य सारखाच. देव तेही आनंदविले, राक्षस तेही रक्षिले, आपले ईशत्व सांभाळिले, याचा अवतारी देवा तू. तुला माझा नमस्कार असो वामना. वारंवार मस्तकी ठेवा वरद कर तुम्ही दास गणूच्या. टिळक बाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोहिनूर, दूरदृष्टीचा सागर, राजकारणे प्रवीण जो. निज स्वातंत्र्यासाठी ज्याने केल्या अनंत खटापटी, ज्यांची धडाडी असे मोठी, काय वर्णन तिचे करू. करारी भीष्मा समान आर्यमहीचे पाहून दैन्य, सतीचे झाला घेतावान, भिडन सत्य कोणाची. वाकचातुर्य जयाचे बृहस्पतीच्या समानसाचे, धाबे दनाने इंग्रजांचे पाहून त्यांच्या लेखाला. कृती करून मिळविली त्यांनी लोकमान्य ही पदवी भली, तीन त्यांना कोणी दिली ऐसा होता बहादर. तो एके वेळी अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवाला लोकाग्रह येता झाला. व्याख्यान द्या कारणे झाली तयारी उत्सवाची, त्या अकोल्यामध्ये साची. मोठमोठाल्या विद्वानाची गेली गडबड उडून. दामले कोल्हाटकर खापर्डे आणखी विद्वान बडे जमते झाले रोकडे त्या अकोल्यात ग्रामासी. अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमिले होते टिळकसाचे नाव. एकता टिळकाचे वराड सारे आनंदले. शिवरायाची जयंती याच्या आधीच या प्रांती झाली पाहिजे होती, त्यांचे कारण ऐसे पहा. शिवाजीची जन्मदात्री जी वीरमाता जिजासती, ती वऱ्हाडीच आपुली होती सिंदखेडी जन्मतीचा. त्या वीरगाजी शिवाजीला जिने पोटी जन्म दिला, वऱ्हाड महाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वे. माता होती वऱ्हाडी, पिता महाराष्ट्र शहाजीगडी. अवघ्या दाम्पत्यात ही जोडी खचित होती अनुपम. आधीचा उत्सव शिवाजीचा, तो कलिजा महाराष्ट्राचा. आणखी वरी अध्यक्ष त्याचा टिळक बाळ गंगाधर. आधी 1 महिना तयारी उत्सवाची चालली खरी, ज्यांच्या त्यांच्या अंतरी आनंद होता चालला. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले, स्वयंसेवक तयार झाले, कैकांचे म्हणणे पडले ऐशा रीती विबुध हो. या शिवजयंती उत्सवाला आनशेगावचे महाराजाला, श्री स्वामी समर्थ गजाननाला म्हणजे दुधात साखर पडेल की. शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा आशीर्वाद होता खरा, समर्थांचा साजीरा म्हणून तडीस गेला होतो. टिळकाचे राजकारण हेच जिजाई हृदयरत्न, त्याला पाहिजे आशीर्वचन समर्थाचेच विबुध हो. ते कित्येका पसंत पडले, कित्येकास नाही रुचले. ज्यांना रुचले ते बोलले उघड येणे रीती. तो शेगावचा अवलिया कशाचा अनिता ये ठाया, तो काही तरी करून या विक्षोभ करील सभेचा. फिरेल नागवा सभेत गिनगिन गणात ऐसे म्हणत, मारील वाटेल कदाचित तो लोकमान्याला. काही लोक बोलले हे न म्हणणे चांगले, गजाननाची पावले लागली पाहिजेत सभेला. त्यांचे जे का वेडेपण ते आहे वेड्या कारण, जे कोणी विद्वान सज्जन त्यासी न वदती वेड्यापरी. खरे राष्ट्रोद्धारक जरी टिळक असते तरी महाराज निशंक सभेस येतील येठाया.
खऱ्या खोट्याची परीक्षा साधूच हे करीती देखा, म्हणून सांगतो भिवू नका त्यांना आमंत्रण देण्यास. ऐसी भवती न भवती झाली, मंडळी शेगावास आली, आमंत्रण ते द्या भली सभेची श्री गजानना. इताच दादा खापर्ड्यासी बोलते झाले पुण्यराशी, आम्ही येऊ सभेसी तुमच्या शिवाजी उत्सवाच्या. वेड्यापरीने तेथे करू उगीच बसून मौन धरू, सुधारकांचा कधी न करू मनोभंग मनांचा. करावयाचे राष्ट्रोद्धार योग्य बाळ गंगाधर, यांच्या परीने होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे. स्नेही त्या टिळकाचा, अण्णा पटवर्धन नावाचा, शिष्य नरसिंह सरस्वतीचा आळंदीचा असे जो. त्या दोघा पुरुषा पाहण्यास आम्ही येऊ अकोल्यास, ते कथा खापर्ड्यास अति आनंद झाला. पहा कोल्हाटकर वऱ्हाड प्रांताचा ज्ञानहिरा, ज्ञाने वृत्तांत जाणीला सारा, जो का झाला अकोल्यात. यावरून संताचे ज्ञान केवढे अगाध साचे, खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेम यांना पहा किती. बोलावयाची आपणास जरूर पडली काही न खास, तेच होऊन आपणास येतो म्हणून म्हणाले. मुहूर्त या उत्सवाला अतिउत्तम लागला चला वंदून समर्थाला, आपण जाऊ अकोल्यास. खापर्डे कोल्हाटकर निघून गेले. साचार आला 8 दिवसावर सभेचा तो दिवस पहा. वऱ्हाड सारे आनंदले, ज्यांना त्यांना वाटले कधी टिळकाचे पावले पाहू आम्ही अकोल्यात. 1883 ती सभा होती वैशाख मासी, वऱ्हाड प्रांती अकोल्यासी उभारिलेल्या मंडपात. सण अक्षय तृतीयेचा, वऱ्हाड प्रांती महत्वाचा, परिसमुदाय जनाचा मिळता झाला प्रचंड. तोच अखेरचा दिन त्या सभेचा होता जाण, लोक आले लांब लांबून लोकमान्यासी पाहावया. शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येणार होते सभेसी, याची खबर लोकांसी आधीच होती विबुध हो. मंडप चिक्कार भरून गेला, जो तो पाहू लागला म्हणती का हो सभेला अजून ना आले महाराज. परते सभा भरण्याआधी येऊन बसले मंडपामधी, साधू आपल्या वाणीस कधी असत्यता न येऊ दे. संबे माझी उच्चस्थानी बसले होते केवलदानी, गादीस लोढा टेकुनी जीवमुक्त साधूवर. सिंहासनाच्या अग्रभागा टिळकास दिली होती जागा, त्याच्या सन्निध बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन. श्रीकृष्णाचा नंदन, गणेश त्याचे नामाभिधान, खापर्डे कुलाचा कुलभूषण, एक बाजूस टिळकाच्या. दामले कोल्हाटकर त्या ठाई, भावे व्यंकटराव देसाई, सभेचे पुढारी पाही चमकत होते ते ठाया. आणिक व्याख्याते विद्वानेतर बसले होते सभोवार, त्यांचे वर्णन कोठवर करावे मी एकेमुखे. सभेला घे आरंभ झाला, हेतू प्रथम निवेदिला, मग व्याख्यान सिंह उठला, टिळक बोलावया ते. दिवस आजचा धन्य आहे पा हो सज्जन, स्वातंत्र्यासाठी त्याने प्राण खर्चिले आपुले पूर्वकाली. त्या धनुर्धर योद्ध्याची, वीरगाजी शिवाजीची जन्मजयंती आहे सालची, म्हणून आपण मिळालो. त्या रणगाजी शिवाजीला रामदासे हाती धरिला, म्हणून त्याचा बोलबाला झाला भरतखंडामध्ये. तेवीच आज येथे झाले, आशीर्वाद आले श्री गजानन साधू भले आपुली या सभेस. म्हणून शिवाजीचे परी सभा यशस्वी हो खरी, अशाच सभेची जरुरी आहे साप्रत राष्ट्राला. स्वतंत्र सूर्य मावळला, दास्यत्वाचा काळोख पडला, स्वातंत्र्य नाही जगी ज्याला, तो समाज प्रेतवत. यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न, ज्या शिक्षणे करून राष्ट्रप्रेम वाढेल हो. इशी शिक्षण पुढल्या परी देणे भाग निश्चिती, ते शिक्षण हा भूपती देईल का हो अर्भकाला. ऐसे टिळक म्हणाले, महाराजासनी उठून बसले, गरजून त्रिवार बोलले नाही नाही ऐसे पहा. आवेशाच्या भरात बोलले गंगाधर सुत, जे बोलणे किंचित टोचून होते राजाला. त्या भाषणाचा रोख भला समर्थाने जाणीला, आणि हसत हसत शब्द केला ऐशा रीती. श्रोते हो,
असे अरे आशानेच पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रत ऐसे बोलून गणगणात भजन करू लागले. सभा निर्विघ्न पार पडली. टिळकाची वाहवा झाली. खरे झाले त्यात साली समर्थाचे भाकीत. भूपतीने टिळकाला 124 खाली धरिला. दोऱ्या पडल्या दंडाला. आला प्रसंग शिक्षेचा. राज्यसत्तेची यापुढे कोणाचेही न चाले घोडे. वकील होते बडबडे ते झटू लागले टिळकास्तव. प्रेमी मंडळी टिळकाची जी का होती जिव्हाळ्याची. त्यांनी पारमार्थिक उपायाची केली योजना एक अशी. दादासाहेब खापर्डे ही होते गृहस्थ बडे. ती अमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव. अकोल्याच्या स्टेशनावरी कोल्हाटकर असं मधुर उत्तरे बोलते झाले ईशापरी. ती थोडके सांगतो. तुम्ही जावे शेगावासी. समर्था विनंती करायसी. सोडवा बाळ टिळकासी. प्रसंग मोठा दुर्धर. मीच गेलो असतो तेथे. परी मी जातो मुंबई ते. तुम्ही जाऊन शेगावात ते विनंती करा महाराजा. लगेच बसला गाडीत कोल्हाटकर टिळक भक्त. येता झाला शेगावात स्वामी गजाननाकडे. ताई महाराज मठाते निजा असं निजून होते. 3 दिवस झाले पुरते. परीनं उठले किंचित. कोल्हाटकर ही तोवरी बसला मठाभितरी. जो का असेल बिगारी तो न ऐसे वागे कदा. कळकळ टिळकाविषयीची कोल्हाटकर पूर्णसाची कमाल त्याने चिकाटीची केली असे आपुल्या. जाळा वाचुनी नाही कड. माय वाचुनी नाही रड. ऐशी आहे एक जाड मन मराठी भाषेमध्ये. चौथे दिवशी समर्थ उठले. कोल्हाटकर असं बोलते झाले. तुम्ही आलोट प्रयत्न केले परी फळ न येत्या. अरे छत्रपती शिवाजीला रामदासाचा उशिला होता. परी तो कैद झाला बादशाही अंमलात. सज्जनास त्रास झाल्याविना राज्यक्रांती होईना. कंसाचा तो मनियाना. इतिहास म्हणजे कळेल. ही मी देतो भाकर ती खाऊ घाला लवकर. टिळका प्रत्यंतर यात काही करू नका. या बळावरी तो करील मोठी कामगिरी. जातो जरी फार दुरी परीन त्याला इलाज. ऐसे एकता उत्तर साशंक झाले कोल्हाटकर. समर्थ करून नमस्कार करी घेतली. ती नेऊन मुंबईला घातली. टिळकास खावयाला वृत्तांत तोही कथन केला पासून इद्वरी. तो ऐकून लोकांप्रत टिळक बोलले हसत हसत. स्वामीचे ते अगाध सत्य ज्ञान आहे खचित पहा. यश तुमच्या प्रयत्नासी येणार नाही निश्चयशी. आपली बाजू रक्षण्यासी सरकार न्याय पाळेल ना. जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो. हा जगाचा सिद्धांत होईल खोटा कोठुनी. माझ्या हाती कामगिरी मोठी होणार आहे खरी. ऐसी समर्थाची वे खरी बोलली हे गुढ एक. भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधुजन. आपण मनुष्य सामान्य पाहू पुढे काय होते. प्रसाद म्हणून भाकरी ती कुस्करून भक्षिली खरी. दंतन मुखाभितरी परी प्रसाद टाकवेना. झाली शिक्षा टिळकास. नेले ब्रह्मदेशी मांडल्यास. तेथे जन्मला गीता रहस्य. गीतेवरील ग्रंथ त्यांचा. हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्ते खरी. मान जगद्गुरुपरी मिळता झाला टिळका ते. या गीताशास्त्रावर टीका झाल्या अपार. त्या सांगू तरी कोठवर मती नाही दासा ते.